नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? गणपती बाप्पाचे लाड पुरवताय ना? आणि बिग बॉस कम कुस्तीचा आखाडा बघताय ना? या आखाड्यामध्ये संग्राम चौगुले यांची एंट्री झालेली आहे. त्यामुळे वातावरण एकदम रंगात आलेलं आहे. आणि या रंगात आलेल्या वातावरणाचे जवळपास 7 आठवडे पूर्ण झालेले आहेत. आजचा 44वा एपिसोड आहे. आणि सुरुवात होते ती नेहमीप्रमाणे निक्कीताई यांच्याप्रमाणेच, कारण तीच आहे घराची क्वीन. तर निक्कीताई त्यांची ती अशी स्पेशल साडी नेसून आहेत. काल तुम्ही ती बघितलीच, त्यांची ती स्पेशल साडी. ते चहा करत असतात. चहा करत असताना त्यांचं भांड पडतं. भांड पडल्यावर आवरावर करायला चालू होते. सगळेजण दंगा करायला चालू करतात. डीपी म्हणतात की तुम्हाला पगार मिळणार नाही. निक्की म्हणते फक्त माझ्या बाबतीतच का घडतंय, असं होतंय तसं होतंय. तर त्यात सूरज दरवाजा बंद करत असतो बेडरूमचा. तर डीपी म्हणतात असू दे की जरा बघू दे, आम्हाला पण बघायला मिळू दे. आता डीपीना काय बघायचं होतं ते आपल्याला काय माहित नाही. तर दिसतं त्या ज्या अँगलनं व्ह्यू दिसतो त्यांना ते काय बघायचं होतं कळतं. तर पॅडी म्हणतात तिचं काय बघायचं आता बाबा, आता काय आता पॅडी बोलायचं त्याच्याबद्दल. तर मग यावर आता जे आहे ती निक्कीचं परत चालू होतं की मला भांडी घासायला सांगितली आठवडाभराने, आता तुम्ही सगळेजण भांडी टाकताय, तर तुमचे जे आहे ते मग असतील, चमचे असतील, जे तुमचं इंडिव्हिज्युअल जे असेल ते तरी तुमचं तुम्ही धुवा, बाकी मी सगळं धुते, मी धुवायला काही नाही म्हणत नाहीये. तर जान्हवी लगेच तिला सपोर्ट करते की म्हणते हो जान्हवी, हो निक्की तुझं एकदम बरोबर आहे. आणि हे बाकीचे जे इंडिव्हिज्युअल वापरतात गोष्टी त्या लोकांनी धुणं गरजेचं. पिकनिक स्पॉटवर सूरज, अंकिता असे सगळेजण बसलेले आहेत. तर सूरज बाकी तसं काही स्ट्रॅटेजी वगैरे नाही, त्यामुळे बिग बॉसला सुद्धा तेच दाखवायला लागतंय. त्याचं ते गोली गद्दो का, तू साधी आहेस परंतु तू माझी आहेस आणि तूच माझी बच्ची आहेस आणि किंवा गोली गत, शेवटी संपला विषय, झपुक झुपूक. हे असं त्याचं जे आहे त्याच्यावर चर्चा चालू असते. डीपी आणि वैभव यांची पण चर्चा पॅडींबद्दल चालू असते की पॅडी कसे बरोबर कुठं जायचं, कुणाला कसं धरायचं. त्यांना माहित आहे की निस्वार्थी म्हणतात, परंतु बरोबर ते सूरजची साथ घेत आहेत, कारण सूरजचं फॅन फॉलोईंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अशा त्यांच्या चर्चा होतात की. आणि परत बाकीच्या पण असतातच की कोण कसं वागतंय, कशाबद्दल कसं वागतंय आणि आपण कुठं कमी पडायला लागलोय. तर वैभव आणि डीपी यांना आपण थोडं कुठं तर कमी पडतोय याची जाणीव तर निर्माण व्हायला लागली आहे. बघू आता हे पुढं कसा खेळ खेळतात ते. तर मध्यरात्री एक पॅडी जे आहेत ते फळ्यावर लिहून येतात की मी येतोय म्हणून. जो बिग बॉसच्या किचन मध्ये जो फळा आहे, जिथं एरिनाला फळ्याबरोबर खडू सुद्धा दिलेला होता की ज्यावर तू मराठीचा अभ्यास करू शकतेस, तर त्यावर मी येतोय असं लिहितात. तर सकाळी उठल्यावर भाग भाग शेर आया असं ते जे गाणं जे असतं त्याच्यावर सगळेजण डान्स करत असतात. तर त्यात आर्या सुद्धा डान्स करत असते. तर किती किळसवाणा आणि किती गलिच्छ डान्स वाटतो की म्हणजे तुम्ही मराठी संस्कृती, मराठी वगैरे हे सगळं बोलता, तर थोडे कपडे सुद्धा तसे परिधान करा ना. आणि तसं जरा दाखवा. ते अडल्ट रेटिंग खूपच वाढायला लागलेलं आहे. तर मी येतोय याच्यावर सगळ्यांच्या चर्चा चालू होतात की नक्की येतंय कोण. मुलगा येतोय, मुलगी येतोय. खरं मी येतोय याचा अर्थ की कोणतरी हा मुलगाच आहे. आणि बघूया आता कोण येतंय काय ते, अशा प्रत्येकाच्या चर्चा. हा येईल, तो येईल, जे काय असेल त्याचं. मग हा ए ग्रुपमध्ये जाईल का, तो बी ग्रुपमध्ये जाईल का, सी ग्रुपच तयार करतील वगैरे. तर इकडे आर्या अंकिताचं बोलणं चालू असतं. आर्या अंकिताला यांचं चालू असतं की अंकिता सांगत असते की तू जरा तोंडावर कंट्रोल ठेव, तू जरा बोलताना व्यवस्थित बोल. तू जे असं म्हणलीस की तुम्ही ट्राय करू शकता, तुम्ही असं करू शकता, तर आता जो कोण वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन येईल तर त्याच्याबरोबर पण सबुरीनं वाग, व्यवस्थित वाग. हे एकदम चुकीची इमेज क्रिएट केली जाते. हे काय बरोबर नाही. अंकिताचं सांगणं हे बरोबर आहे, परंतु त्या आर्याच्या बुद्धीच्या बाहेरची गोष्ट आहे. आता पिकनिक स्पॉटवर जी आहे ती चर्चा चालू आहे ती म्हणजे ग्रुप सी बद्दल. म्हणजे ग्रुप सी असा तयार होऊ शकतो का, कारण आता वाईल्ड कार्ड एंट्री होत आहे. तर कुठल्या ग्रुपमधलं कोण बाहेर हलणार, म्हणजे ए ग्रुपमधनं कोण फुटणार, बी ग्रुपमधनं कोण फुटणार. आणि निक्की अरबाजला बरोबर गोष्टी माहिती की कुठं जाऊन कुठल्या गोष्टी ट्रिगर करायच्या जेणेकरून थोडंफार वादाची ठिणगी पडू शकेल किंवा चर्चेंना उधाण येईल. तसंच यांनी केलेलं यामध्ये चर्चेमध्ये आहेत. तर ते अभिजितला पकडतात आणि म्हणतात की अभिजितच या असं वाटतं की यातून बाहेर पडेल आणि त्या सी ग्रुप क्रिएट करेल आणि त्या वाईल्ड कार्ड एंट्रीला साथ देईल. तर मग अभिजितचं पण त्याच्याकडे असं नाहीये तसं नाहीये, मग हो मी जर तो चांगला असेल तर मी त्याला साथ देईन वगैरे हे चालू होतं. अरबाज निक्कीचा बरोबर त्यांना जे पाडत असते की त्यांना टीम बी मध्ये फूट पाडायची. ही गोष्ट पॅडींना समजते. पॅडी अंकिताला उत्तमरित्या म्हणतात की हे बघ, ते आता सध्या फूट पाडायचा प्रयत्न करतायत. घनश्याम एक त्यांच्याकडे होता. घनश्याम जिथं वापरायचं तिथं त्याला ते वापरत होते. आणि काही जरी म्हण तर बहुमत पाहिजे तर नगाला नग पाहिजे. तर तसा त्यांच्याकडे तो घनश्याम होता. आणि आता घनश्याम त्यांच्याकडनं गेलेला आहे, त्यामुळे एक माणूस कमी झालेला आहे. आता राहिलेत वैभव, निक्की, जान्हवी आणि अरबाज. एक माणूस कमी झाल्यामुळे त्यांची अस्वस्थता किती आहे आणि आपण
अभिजितलाच चौकशीच्या फेऱ्यात आणणं हे बरोबर नाहीये. आपण अभिजितला साथ देऊया आणि जर आपल्याला अभिजितला जर काय बोलायचं असेल तर आपण ग्रुपमध्ये बोलू, या सगळ्यांसमोर बोलायला नको, जेणेकरून अभिजितला सुद्धा असं वाटायला नको की ही माझ्या विरोधात आहेत, माझीच लोक, आणि टीम ए ला सुद्धा वाटायला नको की आपला प्रयत्न सफल झाले. तर बिग बॉस म्हणतात की पॅडी तुम्ही हे काल फळ्यावर लिहिलंय, काय आहे नक्की? तर पॅडी सुद्धा जरा ऍक्टिंग करतात, नाही मी कुठं बिग बॉस, मीच नाही, मी लिहिलेलं नाही, आता तुम्ही म्हणताय तर लिहिलं असेल वगैरे अशी चर्चा चालू होती. मग यावर बाहेर एवढा पाऊस पडतोय तर इथं अभिनयाचा पाऊस कशाला पडताय पॅडी, तर हे मान्य करा तुम्हीच लिहिले म्हणून. मग पॅडी सांगतात आम्ही लिहिलेलं आहे. मग जान्हवीचं ओव्हर ऍक्टिंग असते, अरे बापरे कोण येणार, ऑफकोर्स बिग बॉस, असं तसं. आर्यानं आंघोळ केलेली आहे, आज वाईल्ड कार्ड एंट्री येणार म्हणून मेकअप केलेला आहे, मेकअप जरा थोडा राहिलेला आहे, अशा चर्चा चालू होतात. तर यामध्ये बिग बॉस म्हणतात की तुमचं काय अपेक्षा किंवा कोण येईल काय येईल, असं जरा फार त्यांची अशी रंगतदार चर्चा चालू होते. यामध्ये आता बिग बॉस सांगतात की एक टास्क आहे, तो म्हणजे जादुई विहिरीचा. एक जादुई आठवडा आहे हा पूर्णपणे. तर जादुई विहीर बघायला तुम्ही सर्वजण बाहेर या आणि यामध्येच तुम्हाला समजेल की वाईल्ड कार्ड एंट्री कोणाची. चौगुले यांची वाईल्ड कार्ड एंट्री होते, येतात त्या अगदी दिमाखामध्ये. तर त्यांची बॉडी बघूनच सगळ्यांना घाम फुटतो. आणि जेव्हा मिस्टर युनिव्हर्स, मिस्टर वर्ल्ड वगैरे जे काय असे शब्द वापरले, डीपी वगैरे, काही लोकांना कळतच की संग्राम चौगुले येत आहे ते. आणि यामध्ये तुम्हाला आता काही गोष्टी कळाल्या असतील की स्क्रिप्टेड कशा असतात, की पॅडीनं सांगितलेलं असतं की मी येतोय असं वगैरे लिही. तर ते मी येतोय असं का लिहिलंय, तर त्याच्यावर पॅडींचं एक्सप्लेनेशन असतं की घरात वादावादीचं वातावरण होतं, असं होतं तसं होतं, म्हणून मी थोडा अंदाज बांधायला, थोडं हलकं फुलकं वातावरण करायला ते लिहिलं होतं. परंतु असं काही नसतं मित्रांनो, हे थोडं स्क्रिप्टेडच असतं, त्याशिवाय अशा चर्चा घडत नसतात. मग संग्राम चौगुले येतात. संग्राम चौगुले म्हणतात मी जे असेल ते, जर कोण अन्यायाच्या विरोधात मी दाद देणार, त्याच्या विरोधात लढणार वगैरे, असं त्यांचं एक थोडंसं भाषण ठोकतात. त्यांचा रोग जो आहे तो अरबाज, निक्की हे जे काही चुकीचं वागतायत त्यांच्या विरोधात मी वागणार, असं त्यांचं एक ओव्हरऑल हे आहे. त्या तर आता बिग बॉस टास्क सांगतात की संग्राम एक टास्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे, की मी जोड्या सांगेन, त्या जोड्यांमधली लोक येतील, त्यात दोघच लोक असतील, त्यामधल्याला एकाला तुम्हाला पाण्यात ढकलायचं, म्हणजे तो स्विमिंग टँक आहे त्याला त्यांनी जादुई विहीर म्हणलेला आहे. आणि ज्या व्यक्ती पाण्यामध्ये पडतील त्या व्यक्तींना आठवडाभर कुठल्याही प्रकारचा बेड वापरता येणार नाही आणि शिजवलेलं अन्न खायला मिळणार नाही. फक्त त्यांना ते काय उकडलेलं वगैरे असं काय जे आहे ते मिळेल, असं त्यांचं बिग बॉसचं म्हणणं आहे. मग आता जोड्या कुठल्या? अरबाज आणि पॅडींची जोडी पहिल्यांदा येते. तर यामध्ये अरबाजला सांगितलं जातं की तू विहिरीत उडी मारायची, मी तुला धक्का देईन या जादुई विहिरीत, आणि तुला जे असेल ते असं बेड आणि अन्नापासून वंचित राहायचं आहे. तर अरबाजला साठी कारण दिलं जातं की अरबाज हा पूर्णपणे निक्कीच्या ह्याच्यात खेळतो, आणि जो महत्वाचा म्हणजे मेन मुद्दा काय की हा स्वतः स्ट्रॉंग आहे आणि तो जी ताकद आहे ती वीक लोकांसमोर वापरतो. परंतु घरातल्या बाकीच्या लोकांनी सुद्धा ह्याला टॅकल करायचा प्रयत्न केला, अंकितानं सुद्धा ह्याला ताकद लावलेली आहे. मग यावर अरबाजचं त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागतो की असं आहे, तुम्हाला बाहेर बघितल्यामुळे वेगळं वाटतं, घरातली जी आहे ती परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे, तुम्ही या गोष्टी समजू शकत नाही, तुम्हाला या गोष्टी समजतील. आणि महत्वाचं, तुम्ही सुद्धा एक चांगले बॉडी बिल्डर आहात, मी सुद्धा एक आहे. तर मला जर जेवण कमी पडलं किंवा मला हे जर झालं तर माझी बॉडी खराब होईल, तुम्हाला समजू शकेल. आणि तुमच्या पुढे मी वीक आहे, त्यामुळे तुम्ही ते वीक मला बनवत आहात वगैरे, असं त्याचं ते बडबडणं सांगतो. आणि मग उकडलेलं खाल्लं तर मला कसं समजणार? तर तो म्हणतो की बाळा, मी 25 वर्ष करतोय, मी ह्याच्यावरच जगलेलो आहे, चपाती भाजी जे काय असेल ते, म्हणजे जे काय उकडलेलं काही फरक पडत नाही बॉडीमध्ये, तुम्ही जरा हे केला तर, असं सांगतो. आणि अरबाजला ढकलतो, अरबाज पाण्यामध्ये पडतो. पॅडींचं पण सांगितलं, पॅडी स्टँड घेत आहेत काही काही गोष्टींमध्ये आणि चांगला गेम खेळत आहेत, त्यामुळे मी पॅडींना ढकलत नाहीये. तर बिग बॉसने कसं सांगितलेलं असतं की तुम्ही दोघांना सुद्धा ढकलू शकता. पुढे सूरज आणि वैभव येतात. तर यामध्ये वैभवला पाण्यात ढकललं जातं. तर वैभवचं सांगितलं जातं की वैभव खरंच चांगला आहे, वैमानानं वगैरे सगळे दिसतात गोष्टी, परंतु पूर्णपणे तो अरबाजची कॉपी करताय आणि अरबाजच्या सांगण्यावर सगळं काम करताय, तर हे काही बरोबर नाहीये. मग वैभव पण त्याचं स्पष्टीकरण द्यायला लागतो की असं काही नाही, मी माझी इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, मी दाखवायचा प्रयत्न करतोय. तर वैभव भावा, तुझी काही पर्सनॅलिटी नाही आणि तुझं काहीच गेम नाहीये. आणि सूरज बद्दल स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर सूरज अतिशय चांगल्यारीत्या खेळत आहे आणि बघू कसं कसं काय काय होतं. सूरज स्ट्रॉंग प्लेअर आहे, तर हा काही स्ट्रॉंग वगैरे असं सूरज प्लेअर नाही आहे. तर हे सगळ्यांना सिंपती गेन करून शोला बूस्ट करायचं आहे, कारण सिंपती शिवाय कुठलीही सिरियल जी आहे ती चालत नाही. मग वैभव सुद्धा पाण्यात उडी मारतो.
पुढे येतात त्याच्या म्हणजे जान्हवी आणि आर्या येतात. जान्हवी आर्यांबद्दल सांगितलं जातं की जान्हवी चांगली खेळत आहे, काही चुकीच्या गोष्टी असतील परंतु ते एक स्वतःचं तिला मत आहे, ती निक्कीच्या विरोधात गेलेली आहे आणि ती आता इंडिव्हिज्युअल चांगलं खेळायला लागली आहे. परंतु आर्याच्या ज्या गोष्टी आहेत ते चालू कुठं होतात आणि संपतात कुठं या समजतच नाहीत आणि तिला जे नक्की काही मांडायचं, ऍक्च्युली ती स्ट्रॉंग आहे तर तिला समजतच नाहीये की नक्की करायचं काय. त्यामुळे मी तिला पाण्यात जा म्हणून सांगतो, तर आर्या ही पाण्यात जाते. अंकिता आणि वर्षा येतात. अंकिता वर्षा आल्यावर वर्षा या चांगल्या प्लेअर आहेत, त्यांनी चांगली कॅप्टन्सी केलेली आहे आणि हे आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर अंकिता जी आहे, अंकिता सुद्धा तिला कॅप्टन पहिल्यांदाच व्हायचा चान्स मिळाला, परंतु तिनं पुढे त्या प्रकारे तसा गेम केलेला नाही. तिला बऱ्याच गोष्टी क्लिअर नाही आणि ती बऱ्याच गोष्टींमध्ये कन्फ्यूज असते असं संग्राम यांचं म्हणणं आहे आणि ती त्याच गोष्टींचं हे करते. तर अंकिताचा एक इतकी ओव्हर ऍक्टिंग चालू असते, हा बिग बॉस भीती वाटते हो तुमच्या आवाजामध्ये शकते हो, असं तसं करते, माका पाण्याचा प्रॉब्लेम आहे वगैरे तिचं लगेच ते चालू होतं. मग ताई तुमच्या ज्या स्कुबा डायव्हिंगच्या व्हिडिओ त्याच्यामध्ये तर तुम्ही सांगत असता की आम्ही समुद्रकाठचे राहणारे लोक आहोत, त्यामुळे आम्हाला पाण्याचा कसाच प्रॉब्लेम नाही वगैरे, असंही तुमच्या युट्यूबच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे. आणि इथं आल्यावर कशाला तुम्ही ड्रामे करायला लागलाय? तुमचं तेच आहे हो नेहमीप्रमाणे, बाकी करतायत तो ड्रामा, माझे बघते ड्रामा. हे ट्रॉमा बंद करा तुमचे. आता ड्रामा जे असेल ते लोकांना समजतात गोष्टी, लोक ह्या गोष्टी लगेच सर्च करत असतात, तुमचे समर्थक विरोधक लगेच अशा त्या रिलेटेड पोस्ट टाकतात, त्यामुळे समजतात. तर बाहेर तुम्हाला जशी इमेज क्रिएट करायची आहे तर ती तुम्ही तशी व्यवस्थित करा. 3 जण उरलेले आहेत, तर बिग बॉस सांगतात की 3 जावा. यामध्ये आहेत निक्की, अभिजित आणि डीपी. तर एक्सप्लेनेशन दिलं जातं की अभिजित चांगला गेम आहे, डीपी यांना मला स्ट्रॉंग बनवायचं आहे, ते स्ट्रॉंग आहेत पण स्ट्रॉंगेस्ट बनवायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा मी पाण्यात ढकलणार आहे. आणि आपली महत्वाची म्हणजे क्वीन, तर निक्की. तर निक्कीचा ड्रामा चालू होतो की माझं असं माझं तसं. तर माझं असं तसं म्हणजे यामध्ये तो संग्राम व्यवस्थित सांगत असतो की माझं असं म्हणणं आहे की निक्कीचं जे आहे काही गोष्टी बरोबर असतील किंवा काही जे असेल ते, परंतु तिचं वागणं बरोबर नाही, ती फॅमिलीला इम्पॉर्टन्स देत नाही. तुम्हाला जर गेम खेळायचं तर तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या गेममध्ये जे काय असेल ते तुमचं भांडा किंवा हे करा, पण इतर वेळी व्यवस्थित राहायला काय प्रॉब्लेम आहे? तर हे बरोबर आहे, काही याच्यात गैर नाही आहे की तुम्ही तिकडं ग्रुपविझम करा किंवा जे काय असेल ते करा, परंतु इतर वेळी फॅमिली म्हणून राहायला काय प्रॉब्लेम आहे? तर यावेळेला लगेच चालू होतं की तुम्ही अरबाज लगेच म्हणतो की निक्की कमजोर आहे आता या सध्या तिघांच्या मध्ये, तर म्हणून तिला तुम्ही टार्गेट करत आहात वगैरे. अरबाज तिचं वकीलपत्र जे घेऊन आहे ते बोलायला लागतो. मग निक्कीचं पण चालू असतं की बघा तुम्ही माझ्याबरोबर खेळ खेळायला लागलाय, मला नाकाचा प्रॉब्लेम आहे, मी पाण्यामध्ये जाऊ शकत नाही. मग तुम्ही ते ताई काल बादल वरचा बिजुरी काय जे होतं ना त्याच्यावर तुम्ही डान्स करत होता, मस्त असं नाचत होता तंग कपड्यांमध्ये, तर तेव्हा तुम्हाला का जाणवलं नाही की मला पाण्याचा त्रास आहे किंवा काय हे आहे? अंघोळ करताना पण नाकाला पाणी लागतंच ना किंवा या गोष्टी होतातच ना. तर ती नाटकं करायला लागते की मी हिल्सच घातलेत, मी असंच केलं, तुम्ही मला ढकलू शकत नाही, तुम्ही मगाशी एक बोलला की मी कुठल्याही स्त्रीला हात लावणार नाही किंवा काय नाही. तर संग्राम जे बोललेलं होता ते तुम्ही ती ऐकलंच नाही. तो काय म्हणतो की बिग बॉस मला असं काय मुद्दामून ढकलायचं आणि मी जे काय असेल ते परमिशन घेऊन आणि त्यांना जे काय असेल ते सांगून हे करीन. हा, तर ते ढकलाढकली जे काय असं आहे ते शब्दशः तुम्ही अर्थ घ्यायला कसे घेताय किंवा काय घेताय ते कसं अंडरस्टँडिंग आहे त्याच्यावर ठरतं. तर याबद्दल आर्यानं सुद्धा आहे, अंकिता सुद्धा आहे, या काही बोललेल्या नव्हत्या की असं ढकलत. मग ही लगेच म्हणजे तुम्ही कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंट कराल, तुम्ही म्हणलेलं महिलांना हात लावणार नाही आणि तुम्ही मला हात लावायला लागलाय असं. तर यामध्ये जे वादावादी होते, मग ही अशी खाली बसून जर असं नुसतं पाण्यात जाऊन येते, तर हे म्हणतात नाही पूर्ण जायचं पाण्यामध्ये. बिग बॉस सुद्धा सांगतात पाण्यामध्ये पूर्ण जावा आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे काहीही तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही, परंतु तिची जे आहे ते मच 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 कानाला जे असते ते चालू असते. मग ती पाण्यात पडती, संग्राम ढकलून देतात, ती लगेच बाहेर येते, अरबाज लगेच उचलायला येतो, ते लगेच सांगायला लागते की मी ह्याला बघूनच घेईन, हा माझ्या आधीच बाहेर जाईल, हा आंडू पांडू आहे, ह्याच्या अंगात काही दमच नाही, हा एकदम हलक्या कानाचा आहे, आता कळतंय आम्हाला की हा नक्की कुणाला सपोर्ट करायला आलाय, आता याला गोष्टी समजतील, असा तिचा वाद जो आहे तो चालू होतो. मग याच्यावर निक्की जे म्हणत असते की असले अंडू पांडू 56 बघितले, त्याच्यावर संग्राम बरोबर म्हणतो अगं तुझ्या घागऱ्यात पण 400 होते ना, बरोबर डायलॉग मारतो की 400 401 वगैरे. तर असंच आहे, सडेतोड जरा उत्तर द्यायला पाहिजे. आणि तो बी टीमला सुद्धा सल्ला देतो की या अशा लोकांना तुम्ही इग्नोर करायला शिका आणि जेणेकरून त्यांना फुटेज मिळणार नाही आणि पूर्णपणे इग्नोर हाच एक आपल्याला लास्ट ऑप्शन आहे.
तर निक्की अरबाजचा हा पट्टा चालूच असतो. टास्क संपलेला आहे. सगळेजण घर दाखवत वगैरे असतात. कोण चहा प्यायला वगैरे करतायत. तर आज सगळेजण संग्राम बरोबर गप्पा मारतायत. तर यांची बाहेर बडबड चालू असते. याचा मेंदू घुटण्यातच आहे, याची लायकीच नाही, याचा मेंदू पायातच आहे. निक्कीचा पट्टा चालू असतो. अरबाज पण मला लागतो फॅमिली फॅमिली करतो. बी ग्रुपचा मसिया म्हणून आलाय, याची काय हे आहे, पोच आहे, असं तसं, हा काय सांगतोय वगैरे, खेळ खेळायला आलाय का, असं करायला आलाय, हे यांची बडबड चालू. तर ह्याच्यावरनं कळतं की यांचे जे वायफळ बडबडीवरनं की जरा थोडं अरबाज वगैरे यांना थोडं जरासं भीती आता वाटत आहे. कारण बी ग्रुपमध्ये ह्यांना जे काही स्ट्रॉंगेस्ट पाहिजे होते ते आलेले आहेत. आता कुस्तीचा आखाडा रंगायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता कोण कशी ताकद लावतं हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आता परत चर्चा चालू असते. वर्षा उसगावकर, आर्या, वैभव वगैरे सगळेजण असतात. तर यामध्ये म्हणतो की वैभव खरंच चांगला आहे, परंतु वैभवचं काय समजत नाहीये की तो त्याच्या मागे कशाला लागायला लागलाय. तर वैभवला अक्कलच नाही. तो म्हणतो माझं आणि अरबाजचं जे सुद्धा डिस्कशन झालेलं आहे, आमचं असं आहे, आमचं प्लॅन तसं आहे. आर्याला सुद्धा तो बऱ्याच गोष्टी समजावून सांगतो. परत हे सगळेजण निक्की अरबाज सुद्धा आत येतात. तर तो सांगतो की माझं काय तुम्हाला पर्सनली कुणाशी वाईट नाहीये. तर अरबाज लगेच शिकवायला येतो त्याला की तुम्हाला माहितच नाहीत गोष्टी, तुम्हाला समजतच नाहीत गोष्टी. तर मग तो संग्राम त्याच्यावर उत्तर देतो की बाळा तुझ्यावर हे होतास 25 वर्षापूर्वी मी प्रिन्सिपल राहिलेला आहे या सगळ्या याचा, आणि ॲग्रेशन कशामुळे येतं, कशामुळे येत नाही, या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत. त्यामुळं आपण आपले गेम व्यवस्थित खेळूया. जे काय असेल ते इंडिव्हिज्युअल राहूया. तर बघूया आता संग्राम खरंच काही गेम चेंजिंग ठरतोय का नुसतंच हा यांच्यासारखा बोलका पोपट किंवा फुसकाबार निघेल. परंतु असं वाटतं की त्याचे जे काही स्टेटमेंट्स वगैरे त्यांना आधी दिलेले आहेत त्याप्रमाणे हा चांगली लढाई यांच्या विरुद्ध करेल. परत तेच चालू होतं. ते कंटाळा येतो अक्षरशः की संग्राम नाही म्हणत सुद्धा बरंच फुटेज निक्की अरबाजला दिलेलं आहे. मन म्हणजे काय, माइंड म्हणजे काय, डोकं ठिकाणावर आहे का तुमचं. त्यानंतर अशा बऱ्याच त्यांच्या गोष्टी चालू राहतात. अशा प्रकारे या 44व्या एपिसोडची जी आहे ती सांगता होती. आणि आता असं दिसतंय की उद्याच्या भागामध्ये आपलं गुल इथे SQRQ ZQ जरा तो पेटणार आहे, तापलेला आहे. बघूया आता SQRQ ZQ पुढं करतोय तरी काय. तर बघायला विसरू नका बिग बॉस आणि माझे बिग बॉसचे रिव्ह्यू. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा. तोपर्यंत धन्यवाद.